तर आता आम्ही पाऊस खेळ करतोय, पाऊस पोहोचतोय आमच्या प्रोजेक्टला आणि बिल्डिंग समोरच आहे. हा इकडे प्रोजेक्ट चालू आहे, ह्याच्या मागे पण बिल्डिंग आहेत. इथे ह्या आमच्या आमची झाली आणि माझा पांडुरंग पण उठलेला आहे आणि हा माझ्या पांडुरंगाचा मंदिर. गॅलरीज गॅलरी सगळ्या गॅलरी. मस्त वाटतंय. वाव काय व्ह्यू आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी वेगळा, रोज तेच ब्लॉग. तर आज आम्ही चाललोय आणि आम्ही आज खूप एक्साइटेड आहोत. भरपूर आम्ही एक्साइटेड आहोत. सो प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं. सो आम्ही आज ते बघायला चाललेलो आहोत, आमच्या स्वप्नातलं घर. कुठे चालली बाबडी? घर बघायला ना. ओके, सो आम्ही चाललोय फ्लॅट बघायला. बघूयात आम्हाला आवडतोय की नाही, कसं आहे काय. आम्ही पण फर्स्ट टाइम चाललोय तिथे. सो तुम्ही ब्लॉग मध्ये बघणारच आहात कसं आहे काय ते. सो तुम्ही पण आमच्या सोबत चला फ्लॅट बघायला आमचा. चला तू खुश आहेस की नाही? मस्त मस्त. निकेश तर भरपूरच खुश आहे. चला त्याची चालले चला म्हणून. तर आता आम्ही ऑफिसला आलो. पहिले ऑफिस इकडे आहे, SA रियालिटी. आणि मग तिथून आता आम्ही चाललोय त्यांच्या प्रोजेक्ट वर. कोणता? विस्तारा वर्ड हे प्रोजेक्ट आहे जो आहे खोपोली हायवेला. पुणे खोपोली हायवे तिकडेच आहे ना. तेच आहे. त्या डीमार्ट पासून 5 मिनिटांवर आहे. तिथे आम्ही तो बघायला चाललोय पहिले. आणि आमचं कार्टून कसं बसलंय बघा. अरे बापरे. सो मागे दिसतो हा गेट. हा मेन गेट आहे. हा एंट्रन्स आहे आणि इंडिया बसची हे आहे बिल्डिंग. त्याच्या बरोबर अपोजिट हा प्रोजेक्ट आहे. आणि आम्ही जाता वेळेस मंदिर बघितले विठ्ठल रुक्मिणीचं. हे वृंदावनचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तिथे आम्ही गेलोच नाही, फक्त असं बाहेरून हे केलं आणि चाललो. आणि आता आम्ही तिथे मंदिराच्या इथे चाललोय. आणि आमचं कार्टून मस्त झोपले बिचारायला. त्याचा फ्लॅट बघायलाच नाही मिळाला. आणि माझा पांडुरंग पण उठलेला आहे आणि हा माझ्या पांडुरंगाचा मंदिर. चिकट झालाय. मी येऊ का नको मग? श्रियान, अरे बापरे श्रियान उठला. मी येऊ का नको? नाही इथूनच. वासुदेव हरी पांडुरंग हरी. तर आता आम्ही पाऊस खेळ करतोय, पाऊस पोहोचतोय आमच्या प्रोजेक्टला आणि बिल्डिंग समोरच आहे. तुम्हाला दाखवतो. खूप एक्साइटेड आहोत बघण्यासाठी. सोसायटी बिल्डिंगचं नाव आहे प्रोजेक्टचं ह्या. कारण पहिल्यांदाच आम्ही असे आलेलो आहोत. आणि SA रियालिटी यांचा आहे हा प्रोजेक्ट विस्तारा वर्ल्ड म्हणून. तर आणि आम्ही खूप एक्साइटेड. त्यांचं स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचं घर बघायची इच्छा आहे. आणि ते पण असं नाही की लगेच आज गेलो आज घेतला, असं नाही. थोडा विचार करणार, बजेट आहे, सगळं आहे. सो इथे जिथे आम्ही ज्या प्रोजेक्टवर पोहोचलो तिथे आल्यावर तर आम्हाला खूप खूप भारी वाटलं. एकदम असं कोणाचं पिचट नाहीये, कोणाचं काहीच गोंगाट नाहीये, कोणाचं एकदम हे नाहीये, एकदम नेचर. हा इकडे प्रोजेक्ट चालू आहे, ह्याच्या मागे पण बिल्डिंग आहेत आणि इथूनच हायवे आहे. पुणा हायवे, पुणा एक्सप्रेसवे इथेच आहे बाजूला. जेमतेम 2 मिनिटावर आहे. आणि त्यांच्या अगोदरच्या पण इकडे वृंदावन वगैरे सोसायटी झालेल्या आहेत. ह्या पण इकडे सोसायटी ऑलरेडी झालेल्या आहेत. सगळं तिथे मस्त मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तिथे छान वाटलं. स्टार्टिंगलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि या सोसायटी वगैरे मस्त वाटतं. इथे ह्या आमच्या आमची झाली. लेडीजचं असं काम असतं. लगेच आमची करायला लागते. इथे म्हणजे आताची एक बिल्डिंग तयार होते, अजून इकडे बाकी होत आहेत तयार. तो तिथे त्या झाल्या की सगळे कम्प्लिटली शिव मंदिर होणार आहे असं आम्हाला या बिल्डरने सांगितलेलं आहे. तो लक्झरियस नाही आहे पण खूप छान आहे. आणि इथून सगळ्या फॅसिलिटीज आहेत. फॅसिलिटीज म्हणजे आपल्याला जे लागतात ते पहिली गोष्ट म्हणजे स्टेशन, मार्केट, डीमार्ट, शॉपिंग वगैरे सगळं काय असतं. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल ते सगळं इथून जवळ आहे. पहिली गोष्ट म्हणजे डीमार्ट 5 मिनिटांवर आहे. नंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ ते काहीतरी इथून 5-10 मिनिटांवर आहे. अम्युनिटी युनिव्हर्सिटी आहे. देन हॉस्पिटल पण तेच आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज तेच सांगितलेलं आहे आम्हाला. आणि आपला अटल सेतू, पनवेल रेल्वे स्टेशन सगळं जवळ आहे. पनवेल रेल्वे स्टेशन हे 15 मिनिटांवर आहे इथून. अटल सेतू, एअरपोर्ट सगळं जवळच आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही बघायला आलेलो आहोत. आता बघूया. फक्त बजेट मध्ये बसले पाहिजे तर मग ठीक आहे, नाहीतर मग बघूया.
तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत विस्तारा वर्ल्डच्या इथे आणि डायरेक्ट आम्ही इथे चाललेलो आहोत वर. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि इथे आम्ही पहिला तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतोय जो की हा आहे 2 BHK आणि हा स्पेशियस असं लिव्हिंग आहे इथे आणि वर्किंग प्रोग्रेस आहे म्हणून सगळं इकडे पडलेलं आहे आणि गॅलरी व्ह्यू वादच नाही, मस्तच वाटतं एकदम. सगळं प्रोग्रेस चालू आहे इथे वर्किंग. आणि किचन बघून बघा किती खुश झालेली आहे. खूप मोठा आहे किचन, कारण इथून भांडी उचलायची आणि इथे ठेवायची म्हणून किती खुश झालेली आहे. आणि इकडे पण प्लस गॅलरी म्हणजे बोर नको व्हायला, किचन मध्ये बोर नको व्हायला, कंटाळा आला बाहेर गेलो. आणि इथे पण स्पेस दिलेला आहे, फ्रीज ठेवू शकतो आणि अजून पण काहीतरी एवढा अजून आयडिया येत नाही जेव्हा रेडी होईल तेव्हा. आणि इथे तर असं स्टोरेजचा एरिया दिलेला आहे वरती, तो दाखव नाही दिसला. सो आता इकडे बाहेर आल्यावर इथे वॉश बेसिनचा एरिया छोटासाच आहे आणि आपल्या इकडे इंडियन वॉशरूम आहे. हा इंडियन आणि बेडरूम आहे ही आणि गॅलरी सगळ्या गॅलरी. उजेड येतोय, मस्त वाटते. वाव काय व्ह्यू आहे. चालू आहे इथे हे वॉशरूम आहे आणि मग हा एक सेकंड बेडरूम आणि हा आहे समोर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि किती 5 मिनिटं पण लागणार नाही, एकदम जवळ आहे ना. हा जवळच आहे. आणि समोर आहे सी इंडिया आणि नजारा बघा तुम्ही, म्हणजे बोर होऊन जाणार नाही माणूस. खूप एकदम म्हणजे किचकट वाटत नाही, एकदम असं एकदम नेचर म्हणजे असं एकदम गावासारखं फील होते. मला तरी आले तसंच वाटलं आम्हाला, कारण की पूर्ण असं इकडे हिरवळ आहे, शेती आहे, खूप छान वाटते आणि मस्त वाटलं आम्हाला तरी. आता बघू, मला आवडला पण आता कमी बजेट मध्ये आहे. ऑल डिटेल्स मी सांगेन तुम्हाला, आम्ही पुढे सांगतोच, पण आधी आम्ही स्वतः बघून घेतला, मनापासून बघून घेतोय पहिला. आम्हाला तर आवडला पण फक्त आम्हाला परवडला पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये. प्रत्येकाची रेंज वेगवेगळी असते त्याच्यामुळे आम्हाला परवडला तर डन. सगळं जवळपास आहे इथे, सगळ्या कनेक्टिव्हिटी पण आहे, सगळं कॉलेज शाळा हॉस्पिटल सगळं आहे इथे. डीमार्ट जवळ आहे, स्टेशन जवळ आहे. कोणत्या सोमटणे ना, सोमट म्हणजे आपल्याला कोकण रेल्वेसाठी सोमटणे स्टेशन आहे. ते रोहा दिवा काहीतरी जंक्शन त्यासाठी सोमटणे स्टेशन येणार आहे. आणि देन नंतर जो आपला कर्जत खोपोली की कर्जत खोपोली काहीतरी आपलं हे होणार आहे, पनवेल खोपोली ट्रेन होणार आहे लोकल, त्याच्यासाठी चिखले म्हणून तो स्टेशन आहे. इथून एक 5 मिनिटाच्या किंवा 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. बघूयात, अजून आम्ही डन नाही, अजून आमचं विचार करायचा आहे आम्हाला. सो आम्हाला फ्लॅट तर खूप जास्त आवडलेला आहे आणि पुढे आहे ते बघायचं आहे. काय हा चला आता जाऊया बघूयात. बाबू काय करतोयस? किती पाऊस पडतो स्टियान? भरपूर. एसी लावायची पावसामध्ये, पण तुला थंडी नाही लागत काय? मजा मस्ती करतोय, काच वर खाली करायची, बंद करून ठेवते. एसी बारीक 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 पाऊस पडतोय ना बाबला. कुठे फिरते बाबू? बाबू फिरायला आला आमच्या. बाईक नाही स्टियान, आपण कार मध्ये आलोय, बाईक वर नाही. बाईक मध्ये आपण भिजलो असतो. आणि तुझी दोघांची मॅचिंग झाली का? ब्लॅक टी शर्ट आहे. मॅचिंग, आम्ही मॅचिंग बनवूनच आलेलो आहोत ऑलरेडी. रूम बघून थकली आणि फेवरेट शॉर्मा खायला आलो. नेहमीप्रमाणे शॉर्मा खाल्लं पण वाट कशी लागली बघा. पडलो मी तिथे, उडी मारायला गेलो आणि माझा पाय कॉर्नरला पडला आणि स्लिप मारलो आणि पडलो. चप्पल चिखलात मारली आणि आता पडून राहिलो. मग काठी घेतली आणि चप्पल अशी काढली आणि आलो. बाप रे, महागात पडला शॉर्माचा. चिकन फिनिश. हा गाडी चल आता जातो बाबा, पहिला घरी आणि पहिला पायाला पाम लावतो. शाहच्या हा झालाय ना, बायकोची सेवा चालली बघा. पहिल्यांदा हळद फटकी बनवून दिलेली. श्रियान थांब रे, तुला हळद फटकी हे उघडता नाही येत ना. अरे बापरे, चांगलाच लागला हा बघा. हा ठेवला, चल ठेवला. तर वाजलेत रात्रीचे 11 आणि जेवण वगैरे झालं आमचं
आणि आज सगळी टोटल कामं माझ्यावर पडलेली आहेत. माझा नवरा ना असा आज संध्याकाळ पूर्ण त्याची आरामामध्ये गेलेली आहे, कारण पायाला लागून घेतलेले त्याने. तर नुसता माझं एकच त्याचं म्हणणं, माझा पाय दुखतोय पाय दुखतोय पाय दुखतोय. आणि कसा रिलॅक्स मध्ये बसलाय बघा, दिसतोय. हा मस्त त्याची मगाशी मी सेवा केली. हळद पडकी कुठे कसा पडला मलाच नाही माहिती. काय तो बोलते उडी मारताना स्लिप झालो, खाली उतरलेल्या गाडीतून कशाला तरी. मी सांगतो आणि पण त्याची मी सेवा केली. हा घे पाय खाली, मला बसायला जागा दे. आणि आमचा पोरगा काकीकडे मस्त खेळतोय. कॅडबरा घेऊन गेला बर्थडेच्या, चॉकी चॉकी करत, आणि तो खात बसलेला आहे. आणि कसा पडलाय, इथे लागलाय, माझ्या गुडघ्याला लागलेला आहे जरा. ए चल. हा मग मी गेलो पटापट. आता समजलं कशाला. आणि असं रस्त्याच्या कडेला एवढा पाणी होता, 1 मीटरभर जास्त पाणी होता. आणि मला वाटलं की मारेन मी तेवढी जंप मारेन मी. पण आता थोडस वय जास्त झालं, त्याच्यामुळे जास्त जंप गेली नाही. कॉर्नरला पाय पडला, धपकन पडलो. असा लागला ना मस्त का त्याच्या कळा मारायला लागल्यानंतर. गाडी चालवता वेळेस पण गाडीला क्लच वर होता ना पाय, सिग्नलला थांबलो आणि असा कळा मारायला लागला आणि क्लच वर पाय होता. बापरे कधी पोचते. मग आलो, बायकोनी थोडीशी हळद फटके लावली. आता एकदम काय ओके नाही, थोडस रक्त गेलं म्हणून ठीक आहे. मुका मारण्याला लागलेला, रक्त गेला, नो प्रॉब्लेम. आणि आता ते पुसून काढून पुन्हा नवीन लावायचं रात्री झोपता वेळेस, म्हणजे अजून थोडं उद्यापर्यंत फ्रेश व्हायचं आहे ना आपल्याला. सो आमचा दिवस आजचा असा गेलेला आहे. आम्ही गेलो आमचा फ्लॅट बघायला. आणि बाकीचं फ्लॅट विषयी काय सांगायचं म्हटलं तर अजून आमचं कन्फर्म नाहीये. हा अजून कन्फर्म नाही आमचा फ्लॅट. तर आम्हाला आवडलेला आहे, 90% तरी आवडलेला आहे. 90% तरी आवडलेला. 100% कोणाला काय आवडतं, कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम असतो. सो आता बघू पुढे कसं काय ते. मग हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, शुभरात्री, शबाकेर. अजून काहीतरी एक राहिला असो, जाऊ द्या. चल बाय.